अरे काय चाललंय काय? मी तर पोस्टरचा फोटो काढला होता, तो फोटो जाऊन आदिशक्तीचा फोटो कुठून आला? बरं मला कोणी पाठवला पण नाहीये ना, मी डाउनलोड केलाय. अजबच आहे. मी डिलीट पण नाही केला, मग तो फोटो गायब कसा झाला? काय चाललंय ना मला काय कळतच नाही. विचार करून करून माझं डोकं बैसटायला लागलंय. ही का आली इकडे? पुन्हा अम्माचा विषय काढते की काय? का झोपेत चालत आली? नाही नाही, एवढ्या लवकर कुठे झोपली असेल? तू इथे यावेळी? तू बिझी आहेस का? नाही, आता कसा बिझी असेल? काही काम होतं का? जरा येतोस का माझ्यासोबत? कुठे? काही प्रॉब्लेम झालाय काय? नाही 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 नाही, टेन्शनचं काही नाही. हा मग तू चल ना, मग सांगते तुला. ठीक आहे, मी शर्ट घालून येतो. हा. पत्रा, 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 नाही 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 नाही. पत्रा, 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 पत्रा. अगं पुरी, तू यावेळी इथं? हो, तुमच्या शिवाकडे जरा काम होतं. अच्छा. नाना सॉरी, तुम्ही शिवाबद्दल मला सगळं खरं सांगितलं तरी मी त्याला भेटायला आले. पुरी, खरं तर मी तुझी माफी मागायला पाहिजे. मी तुझ्याबद्दल फारच गैरसमज करून घेतला आणि शिवाबद्दल काय काय खोटं बोललो तुला. काका, ऍक्च्युली मला या विषयावर तुमच्याशी बोलायचंच होतं. तुमचा मुलगा व्यसनी आहे असं का बोललात तुम्ही? नाही म्हणजे स्वतःच्याच मुलाबद्दल असं वाईट आणि खोटं कोण बोलतं? चूक झाली माझी, मी असं बोलायला नाही पाहिजे. हो, पण एवढं खोटं बोलण्यामागचं काय कारण? अगं त्याची पत्रिकेने सगळा प्रतीकने, प्रतीकने, पत्रिकेने नाही, प्रतीक माझा आते भाऊ, त्याने सगळा घोळ घातला. अगं त्यानेच कान भरले नानाचे सगळे. माझ्याविषयी नाही नाही ते काय काय खोटं नाट्य सांगितलं आणि नानाला ते खरं वाटलं आणि तो सांगत सुटला सगळ्यांना. माझं चांगलं झालेलं बघवतच नाही प्रतीकला. नाना, अरे किती पितोस तू? हा, धड तुला प्रतीक बोलता येत नाही, पत्रिका बोलतोस. अरे काय नाना, प्रतीक, पत्रिका नाही. तू का बोलतोयस? त्यांना बोलू दे. काका सांगा ना, तुम्ही काय बोलत होतात पत्रिकेबद्दल? नाना शुद्धीतच नसतो अगं कधी. नाना, आणि त्याचे ग्रह पण फिरलेत ना, जरा शांती करून घ्यायची आहे त्याची. ती मी नंतर घेतो करून. आपल्याला निघायचं ना, कुठेतरी जायचंय ना. चल चल जाऊ नाना, झोपा जाऊ. चल 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 ये. कोण आहे? मी आहे प्रिन्स, मी आहे. शांत शांत. हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होतोय, पण हे करणं गरजेचं आहे. तुम्हाला बरं वाटेल. प्रिन्स, हे बघा, आता ना हळूहळू हळूहळू डोळे उघडा आणि प्रयत्न करा. दिसते का बघा. हळूहळू डोळे उघडा.
पत्र मला काही दिसत नाही. मला दिसत नाहीये काही. पत्र मला दिसत नाहीये काही. बॉस दृष्टीहीन झाले. अरे गप. वहिनी बॉस, प्रिन्स बॉसना कधीच दिसलं नाही ना तर ते एकदम जगप्रसिद्ध फेमस होतील. बातमी होईल बातमी. एकमेव दृष्टीहीन नेता महाराष्ट्रात. पण बॉस तुमचं पुढे कसं होणार? म्हणजे लोक तुम्हाला संपत्ती देतील की तुम्हाला गंडवतील? तुझं मी नाही, तुम्हाला दिसतच नसेल तर माझे दात कसे पाडाल? अरे प्लीज 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 तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. गंमत करतोस त्यांची? चालतो इथून. पत्र मला दिसत नाहीये. प्लीज प्लीज प्लीज. हो 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 थांबा, एक मिनिट थांबा. मी हे ड्रॉप टाकते, तुम्हाला बरं वाटेल. असेच डोळे बंद ठेवा, तुम्हाला बरं वाटेल. थोडा वेळ असेच थांबा. प्रिन्स, आता पुन्हा एकदा हळूहळू डोळे उघडा आणि प्रयत्न करा. दिसते का पहा. दिसते? प्रिन्स, प्रिन्स काय झालं? प्रिन्स दिसतंय का तुम्हाला? प्रिन्स, प्रिन्स. अयो तुमची औषधं द्यायची राहिली आहेत बघा. मी देते हा, जरा थोडा वेळ. हे घेतली मी औषधं का? आता काय माहिती आहे का, कुठच्या गोळ्या कधी घ्यायच्या ना हे मला अगदी तोंड पाठ झालंय बघ. वा छान. अयो काय झालं? असं का बघताय? तुझ्यात झालेला बदल बघतोय. म्हणजे काय आहे ना की गेले 2 दिवस किती आणि काय काय प्रकार घडले ग. नाही म्हणजे एखादं वाईट स्वप्न बघून जाग येते ना, तसं झालंय बघ. म्हणजे तू जेवणाच्या कामासाठी बाहेर काय गेली, तिकडे येऊन इकडे विक्षिप्तासारखी काय वागली, घाबरून कायमचं गावाला जायचं म्हणून काय बोललीस, म्हणून तुझ्या आग्रहासाठी आम्ही सगळं सामान टेम्पोत भरून निघायलाही सुरुवात केली. पण नेमका तिकडे शिवा आडवा आला ग. त्याने तुला देवळात काय नेलं, तिथे तुझा विचार काय बदलला, पुन्हा आपण या घरात आलो बघ. विजयलक्ष्मी हे किती फिल्मी आहे ना. जाऊ दे हो, नको त्या विषयावर चर्चा. झालं गेलं, गंगेला मिळालं समजू. नाही गंगेला मिळालं ठीक आहे ग. नाही म्हणजे शक्तीने विचारून झालंय तरी पण मी तुला विचारतोय आता, काय नेमकं झालं ग? का घाबरली होतीस तू? शक्तीला माझ्यापासून कोणीतरी वेगळं करणार होतं म्हणून. अगं कोण आपल्या शक्तीला आपल्यापासून वेगळं करताय? सांग ना. जाऊ दे हो, जी भीती होती ना ती कायमची दूर झाली आता. जाऊ दे आता, हा विषय नको. थांब विजयलक्ष्मी, तुझ्या मनात जे काय आहे ना ते क्लिअरली मला सांग. आणि विजयलक्ष्मी हा जर का माझ्या शक्तीच्या आयुष्याचा प्रश्न असेल ना तर तो मला कळलाच